4 दिवसात तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज करू शकता. रील्स वाचून असं आपल्याला वाटतं की हा ठीक आहे, हे व्हिडिओ बघितला ना माझं चॅनल मॉनिटाईजच होऊन जाईल. नाईट मधूनच 700-800 व्ह्यूज वाढले. करायचं आपली कासवाची गती असली तरी चालेल. हाय, मी स्वाती आणि व्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. 8 दिवसात चॅनल मॉनिटाईज होतं का? किंवा 4 दिवसात चॅनल मॉनिटाईज होतं का? किंवा ही ट्रिक वापरा आणि तुमचं चॅनल मॉनिटाईज करा, ती ट्रिक वापरा आणि तुमचं चॅनल मॉनिटाईज करा. आपला व्हिडिओ आपण प्रमोट करू शकतो का? पेड प्रमोशन खरं असतं का? आपल्याला कुणाला पैसे द्यावे लागतात? कोणी थर्ड मेंबर असतो का यूट्यूबच असतो? हे सगळं आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपला व्हिडिओ प्रमोट करून आपलं चॅनल मॉनिटाईज करू शकतो का? नवीन यूट्यूब चालू करतात म्हणजे त्यांचं कंटेंटवर राहतच नाही. आपलं चॅनल कसं मॉनिटाईज होईल, आपले व्ह्यूज कसे वाढतील, आपलं वॉच अवर कसं वाढेल, आपलं व्हिडिओ खूप जणांपर्यंत कसा पोहोचेल, आपले सबस्क्रायबर कसे वाढतील, आपलं फक्त आणि फक्त लक्ष त्या एकाच गोष्टीकडे असतं, हो ना? तर यूट्यूबवर चॅनल मॉनिटाईज होण्याचे 2 क्रायटेरिया असतं. दोन्हीलाही 1000 सबस्क्रायबर कॉमन असतात. पण जर आपण शॉर्ट थ्रू जातो म्हणलं ना, तर 10 मिलियन्स व्ह्यू शॉर्टला 3 मंथ्समध्ये पाहिजे. आणि जर आपण लॉंग व्हिडिओ थ्रू जातो म्हणल्यावर 4000 घंटे आपल्या व्हिडिओजचे 1 वर्षामध्ये कंप्लीट पाहिजे. आणि 1000 सबस्क्रायबर शॉर्ट्सला आणि व्हिडिओला दोन्हीलाही कॉमन आहे. तर शॉर्ट्सला 10 मिलियन व्ह्यू यायला म्हणजे एक लक लागतं. कारण तेवढा व्हायरल व्हिडिओ जाणं म्हणजे शक्य नाही. 10-5 हजार व्ह्यूज एका व्हिडिओला, 40,000 50,000 जरी तुमचे आले तरी तुम्ही जाऊ शकत नाही तिथपर्यंत. हां, तुमचे 1-2 असे व्हिडिओ मिलियन्समध्ये जावे लागतात, 4-5 मिलियन असे, तेव्हाच कुठेतरी तुमचं शॉर्ट थ्रू मॉनिटाईज होतं. व्हिडिओ थ्रू मॉनिटायझेशन कसं असतं ते मी आता तुम्हाला सांगते. आपले जेवढेही व्हिडिओ आपण एका वर्षात आपल्या चॅनलवर टाकलेत त्या व्हिडिओचे 4000 घंटे कंप्लीट पाहिजे. मग ते वर्षाच्या अगोदर जरी झाले आणि 1000 सबस्क्रायबर झालं तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं. आणि तिथून पुढे मग तुमच्या इन्कमला तुमची अर्निंग स्टार्ट होते. यूट्यूबरचा व्हिडिओ मी बघितला की तुम्ही 5 दिवसात चॅनल मॉनिटाईज करू शकता स्वतःचे व्हिडिओ प्रमोट करून. तर म्हणलं ठीक आहे, प्रमोट आपणही करू शकतो. तर त्यात असं सांगितलं होतं की आपण यूट्यूबच आपला व्हिडिओ प्रमोट करतो, आपण यूट्यूबला थोडे पैसे पे करायचे असतात. मग ते यूट्यूब आपला व्हिडिओ दुसऱ्यांना सजेस्ट करतो, असं काहीतरी होतं. तर मी एक माझा रिसेंटच व्हिडिओ टाकला होता. आम्ही सोफा कवर वगैरे त्यात शॉपिंग केलेली होती. तर माझे त्यात 500 व्ह्यू कंप्लीट झाले होते आणि त्यातून मला 22 घंटे आले होते. 22 घंटे वॉच अवर माझा आला होता. म्हणून मी तो व्हिडिओ प्रमोट केला. त्याला मी 200 रुपये काहीतरी लावले यूट्यूबला आणि तो प्रमोट केला. तर मला दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं तर 300 व्ह्यूज वाढले. अजून नेक्स्ट डे बघितलं तर 300 वाढले. म्हणजे आणि मी ते 2 दिवसासाठी केलं होतं. तर 2 दिवसात मला 600 व्ह्यूज आले. तर माझ्या अगोदरचे 500 म्हणजे 1.1K त्या व्हिडिओला व्ह्यूज झाले. पण माझे 500 व्ह्यूजमध्ये 22 घंटे वॉच अवर होता आणि नंतर जे 600 व्ह्यूज आले ना, त्यातून मला फक्त आणि फक्त 8 घंटे वॉच अवर भेटला. आणि मग एवढा कमी वॉच अवर कसा भेटला? माझे तर व्ह्यूज आधी 500 होते तर 22 घंटे, आता 600 व्ह्यू असूनही 8च घंटे. हे एक मला त्यात खटकलं. मला एवढे कमी घंटे भेटलेत. हे बघितल्याच्या नंतर मी अजून थोडं सर्च केलं प्रमोशनच्या बाबतीत, की स्वतःचा व्हिडिओ प्रमोट आपण करतो, मग त्याचे व्ह्यूज, वॉच अवर, हे ते बरंच काही सर्च केलं. नंतर मला कळालं की जे हे प्रमोट केलेले व्हिडिओ असतात यातून भेटलेलं जे वॉच अवर असतं ते आपल्या मॉनिटाईजसाठी पकडत नाहीत. तेव्हा मला कळालं हे मग दुसरे यूट्यूबर असं का टाकतात? त्यांना म्हणजे कसं अर्धवट इन्फॉर्मेशन दुसऱ्यांना देऊन काय भेटतं त्यांना? आपण तरी नवीन चॅनल ओपन केलेलं असतं, आपण त्यांना बघूनच पुढे चालतो.
तर मग त्यांनी त्यांची इन्फॉर्मेशन खरंच करेक्ट दिली पाहिजे का नाही, तुम्हाला काय वाटतं? तर मग कळालं मला, मी 2 व्हिडिओ प्रमोटला टाकले होते. म्हणलं आता ह्या प्रमोशनच्या भानगडीत पडायचं नाही आणि माझे जेन्युइन व्ह्यूज मला भेटले असते, तेही गेले माझे, म्हणजे त्याच्यातून भेटलेला वॉच अवरही गेला. तर खरंच आपण स्वतः व्हिडिओ प्रमोशनसाठी टाकतो, त्या व्हिडिओचे वॉच अवर आपल्या मॉनिटाईजसाठी पकडत नाहीत, हे मला कळालं. मी बरेच व्हिडिओ बघितले. नंतर मग काही यूट्यूबर्सचे व्हिडिओ पण मला तसे आले की हो, खरंच प्रमोशन केलेल्या व्हिडिओचे वॉच अवर मॉनिटायझेशनसाठी पकडत नाहीत. तेव्हा मला कुठं कळालं, तर माझ्यासारखे बरेच जण असतील ह्या कन्फ्युजनमध्ये असतील, खरंच आपण व्हिडिओ प्रमोट करूया आणि आपलं चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल. तर आपलं चॅनल त्यामुळे मॉनिटाईज होत नाही. आपल्याला स्वतःच मेहनत करावं लागते, आपला स्वतःच कंटेंट बनवावं लागतं, आपलं कंटेंट चांगलं राहावं लागतं. आणि हां, मग ही स्टेप झाल्याच्या नंतर आपण व्हिडिओ प्रमोट करत राहिलं तर त्यातून काही भेटेल याची तेवढी मला माहिती नाही. पण मी एक माहिती तर करेक्ट काढलेली आहे की जे प्रमोशन थ्रू वॉच अवर मिळतं ते मॉनिटाईजसाठीच पकडत नाहीत. पण हे यूट्यूबर्स किती कॉन्फिडंटली सांगतात की 5 दिवसामध्ये तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज करू शकता. नंतर मला हसायला येत होतं त्यांचे थंबनेल बघून, त्यांचे व्हिडिओज ऐकून. पण खरंच मी 2 व्हिडिओ प्रमोट केले होते. नंतर म्हणलं आपलं चॅनल मॉनिटाईज झाल्याशिवाय आपण स्वतःच करायचं. आपली कासवाची गती असली तरी चालेल, पण स्वतःच आपलं चॅनल आपण मॉनिटाईज करायचं. मग ते झाल्याच्या नंतर बघू की पुढे काय काय असतं. तोपर्यंत हे प्रमोशनच्या, पेड प्रमोशनच्या किंवा ह्या त्या भानगडीत बिलकुल पडायचं नाही. आता मी स्वतः व्हिडिओ बनवते, टाकते. फक्त परत परत चेक करते किती व्ह्यूज आले, किती वॉच अवर झालं. आपली सुरुवात आहे, तर आपल्याला तेवढी एक्साइटमेंट असते की या व्हिडिओमधून किती वॉच अवर आलाय मला, या व्हिडिओमधून किती वॉच अवर आलाय, या शॉर्टला किती व्ह्यूज आलेत. कारण आपण ते काउंट करत राहतो की हां माझे एवढे एवढे वॉच अवर झालेत, आता मला अजून एवढे पाहिजेत, एवढ्या दिवसात मला एवढे करायचे. तर ते कुठेतरी मी करत असते. पण मी बिलकुल आता त्या भानगडीत पडत नाही की सबस्क्रायबर वगैरे वाढवण्याच्या किंवा पेड प्रमोशन करायच्या. एकदा चॅनल मॉनिटाईज झाल्याच्या नंतर त्याचा फायदा असेल, मी ते काही बघितलं नाही. पण मला हे नक्की कळाले की ते वॉच अवर आपल्या मॉनिटायझेशनसाठी बिलकुल पकडल्या जात नाही. तर बस मला खूप मोठं यूट्यूबवरचं नॉलेज आहे असंही नाही, पण एक छोटासा एक्सपिरियन्स माझ्यासोबत जे घडलं, माझ्यासोबत जे झालं ते तुमच्यासोबत मी शेअर केलंय. चला मग तुमच्याही सोबत असं झालं असेल आणि तुम्ही पण अशा भानगडीत पडू नका, तुमच्या कंटेंटवर लक्ष द्या. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.